सहा जिल्ह्यांमध्ये जी पुराची परिस्थिती झाली आणि त्याचा आज सर्वदूर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचेही दौरे या संदर्भात सुरू आहेत। हॅलो 6 जिल्ह्यांमध्ये जे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याला अनुषंगून आरोग्य विभागाच्या सुद्धा अनेक समस्या निर्माण होत असतात आणि म्हणूनच तातडीने काही ज्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक डिझास्टर मॅनेजमेंटची आपण त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं कक्ष उघडलेला आहे। या कक्षाशी समन्वय संपूर्ण आरोग्य विभाग आणि इतर विभागही करत असतात। प्रामुख्याने घेतलेले निर्णय असे आहेत की जे गावं पुरामध्ये बाधित झालेले त्या सगळ्या गावांना जवळजवळ 496 गावं एवढ्या गावांना आपण त्या ठिकाणी कॅम्प्स उघडलेले, रिलीफ कॅम्प्स, मदत कार्य कॅम्प्स आणि प्रत्येक कॅम्पमध्ये एक आरोग्य सेवेचं पथक त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। एक डॉक्टर, छोटे गाव असेल तर एक डॉक्टर आणि नर्सेस आणि मोठं गाव असेल तर 2 डॉक्टर आणि त्या ठिकाणी 4 आरोग्य कर्मचारी अशा स्वरूपाचे हे पथके आहेत आणि या पथकांच्या माध्यमातून त्या गावामध्ये पोस्ट फ्लड म्हणजे पुराच्या नंतरची जी परिस्थिती उद्भवते त्यामध्ये सर्व्हिलन्स करणे, सर्वेक्षण करणे, कुणाला ताप आहे का, कुणाला अन्य काही सिम्पटम्स दिसत आहेत का, कुठे काही आउटब्रेक ज्याला म्हणू आपण साथीच्या अनुषंगाने, म्हणजे 2 महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात। एक तर पूर्ण पाणी जे असतं या पाण्यामुळे वॉटरबॉर्न डिझीजेस होऊ शकतात किंवा वेक्टर बॉर्न डिझीजेस होऊ शकतात आणि म्हणून कीटकनाशक किंवा जंतुनाशक या दोन्ही संदर्भाने आपण उपाय ताबडतोबीनं करत असतो आणि म्हणून कीटकनाशकाच्या संदर्भातली फवारणी करणं ही कार्य सुद्धा मोठ्या पद्धतीने हातात घेतलेली आहेत गावागावामध्ये। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणे, पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये कुठेही काही पॅरामीटर्स पिण्याच्या पाण्याची योग्य नसल्यास त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीनं आपण क्लोरीन असेल, शुद्धीकरणाच्या संदर्भात जंतुनाशकाच्या संदर्भाने ते दिलं जातं किंवा मेडक्लोर नावाचे जे महत्त्वाचं या स्वच्छ पाण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे ते त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं दिलं गेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिनचा साठा हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांना आरोग्य विभागाला 10-10 लाख रुपयाचे त्वरित अर्जंटली काही मेडिसिन्स घ्यायचे असतील तर ती पण निधी या सगळ्या 6 जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेली आहे। जे काही मनुष्यबळ इतर जिल्ह्यातून सुद्धा पूल करून या पथकांमध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे पथकं अधिक प्रभावीपणे परिणामकारकपणे काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातूनची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरोदर माता, बालक यांच्या संदर्भातले जे काही त्यांना आयसोलेट करण्याचा विषय आहे, त्यांना विलगीकरण करून त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या सेफ डिलिव्हरीज व्हायला पाहिजेत या दृष्टिकोनातूनची सुद्धा कार्यवाही त्या ठिकाणी केली जात आहे आणि लेप्टोसारखे आजार सुद्धा पोस्ट फ्लड म्हणजे पुराच्या नंतरच्या परिस्थितीमध्ये निर्माण होऊ शकतात आणि म्हणून त्यासाठी असणारे जे काही औषध आहेत डॉक्सीसायक्लिन या संदर्भातले ते सुद्धा देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आवर्जून केलेली आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मोठ्या पद्धतीनं जी काही मदत कार्य आहे ते आरोग्य विभागाच्या दृष्टीनं सुरू आहे। ज्यांना टर्शरी केअरची आवश्यकता आहे त्यांना
मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड्स आरक्षित करण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे की त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित संपूर्ण उपचार आणि उपाय त्या ठिकाणी त्यांना मिळो. गरज पडल्यास टँकरच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था आवर्जून करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी सर्वदूर सगळीकडे झाल्यामुळे विंचू आणि सर्प या दोन्हीच्या, स्नेक आणि स्कॉर्पियन या संबंधीचे सुद्धा पेशंट्स मोठ्या पद्धतीनं होतात. आणि म्हणून अँटी स्नेक वेनम असेल याबाबतचा सुद्धा पूर्ण काळजी घेऊन अशा पद्धतीनं, कारण पाणी सापडणं सुद्धा कुठेही जागा नसते, त्यामुळे ते संपूर्ण घरात, दारात, दुकानात सगळीकडे असतात आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे. संपूर्ण शहरं, शॉप्स या सगळ्यांचं डिसइन्फेक्ट करण्याची आवश्यकता असते, स्वच्छता करण्याची आवश्यकता असते. याबाबत सुद्धा सगळ्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि पूर्ण पुराची परिस्थिती समजून घेऊन त्या ठिकाणी जे म्हणून उपयुक्त काम करायचं असेल त्या सगळ्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आमचे डेप्युटी डायरेक्टर असतील आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे मुख्य आमचे जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी तळ ठोकून बसू नयेत आणि संपूर्णतः आरोग्य सेवेच्या या कामामध्ये लक्ष देऊन त्या ठिकाणी काम सुरू आहे. याबरोबरच हे सगळे जिल्हे खरं तर कोरोना प्रभावित जिल्हे आहेत. यांची पॉझिटिव्हिटी रेट ही राज्याच्या पॉझिटिव्हिटीपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा त्यांचं ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग हे सुरू राहिलं पाहिजे. म्हणून पहिले 2-3 दिवस आता पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेचं काम जरा थोडं व्यवस्थित झाल्यानंतर सगळ्या सूचना दिलेल्या आहेत की स्वॅब्स चालूच राहिली पाहिजे, टेस्टिंग चालूच राहिलं पाहिजे. कारण सुदैवाने RT-PCR ज्या लॅब्स आहेत त्याला कुठेही क्षती पोहोचली नाही आहे, हानी झालेली नाही. आणि त्यामुळे टेस्टिंगचं कार्य चालू राहील, ट्रॅकिंग ट्रेसिंगचं कार्य पुढे चालू ठेवावंच लागेल. आणि वॅक्सिनेशनचं काम सुद्धा आपल्याला थोडी स्थिती सुधारल्यानंतर लगेचच चालू ठेवावं लागेल. मी तर असं म्हणेल की या ठिकाणी अधिक जास्त वॅक्सिनेशनच्या कामावर भर द्यावा लागेल आणि ती व्यवस्था सुद्धा आरोग्य विभागाकडून निश्चित स्तरावर करण्यात येणार आहे. अशा स्वरूपाने आरोग्याची, कारण या पूर परिस्थितीमुळे आरोग्याच्या संदर्भात जे म्हणून प्रश्न निर्माण होत आहेत, वडीलधाऱ्यांसाठी असेल, महिला भगिनींसाठी असेल, गरोदर मातेसाठी असेल, लहान मुलांच्या संदर्भाने काही आजार असतील जसं डायरिया असेल, तर या सगळ्या संदर्भाने ज्या काही उपाय करण्याची आवश्यकता आहे ती पूर्ण उपाय आरोग्य विभागाकडून केली जात आहे. आपण जर रोज बघितलं तर रोज आमचे अपडेट्स असतात. आता कालचा अपडेट आहे 3.5 लाख आपण लस दिलेली आहे. वास्तविक मला हे सांगायचं आहे की काल मला इथून सुद्धा फोन आला होता आपल्या वसई विरारवरून आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की साहेब जवळजवळ आमच्याकडे 1000 लोक लाईनमध्ये आहेत, परंतु लस 200-300 उपलब्ध आहे. आणि त्यामुळं जे 300 लोक पहिले येतील त्यांना लस दिली जाते. आणि त्यामुळं गरज मोठी आहे, मागणी मोठी आहे. लोकांना प्रचंड अपेक्षा आहेत की लवकर लसीकरण करून घ्यावं. लोकांना लसीचं महत्त्व कळतं आहे आणि त्यामुळं लसीकरणाला वेग देण्याची आमची मनस्वी इच्छा आहे. परंतु त्या दृष्टिकोनातून केंद्राने अधिक जास्तीची लस उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने 10 लाख ते 15 लाख लस दररोज देण्याच्या क्षमतेने आम्ही काम करू शकू. आणि त्यामुळे तशा स्वरूपाची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. अशा स्वरूपाची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत की लसीचा पुरवठा अधिक जास्त व्हावा. आणि त्यासाठी गरज पडल्यास मी आता अधिवेशन चालू आहे, मी मांडवी जिल्हा स्वतः जाऊन सुद्धा त्या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना स्वतः सुद्धा विनंती करणार. आता एक संपलं हे लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाच्या संदर्भात मागण्या अनेक संघटनांच्या, पक्षांच्या, त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या निश्चित प्रकारे येत आहेत. आणि
मी पूर्वी पण सांगितलं काल परवा की माननीय मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागावर एक जबाबदारी सोपवलेली आहे की आपण ज्या जिल्ह्याचा कोरोना वाढीचा जो दर आहे तो अत्यंत नगण्य जर असेल तर त्या नगण्य असलेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही शिथिलता देता येईल का, तर त्याचा प्रोग्राम तुम्ही तयार करा आणि आम्हाला पाठवा, म्हणजे आपण लवकर निर्णय घेऊ. तर डॉक्टर व्यास यांना ही संपूर्ण जबाबदारी आम्ही दिलेली आहे. आणि बरेचसे जिल्हे असे जिथे 2, 5, 10 अशा स्वरूपाने रुग्ण दररोजचे जे येत आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की तिथे लेवल 3 जी काही आहे ती लेवल 3 न ठेवता ती कमी कशी करता येईल किंवा त्यात शिथिलता कशी देता येईल या संदर्भात सुद्धा आमच्या विभागाच्या वतीनं जो काही प्लॅन आहे तो आम्ही सांगू आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. आपण एक बघितलं असेल, कालच आम्ही एक ट्विट केलेलं आहे की ज्याच्यात माहिती दिली की महाराष्ट्र हे देशामधलं नंबर 1चं राज्य आहे की ज्यांनी 1 कोटीच्या वर लस ही आपल्या दोन्ही लस ही जनतेला दिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना 1 कोटीपेक्षा अधिक लोकांना दोन्ही डोसेस मिळण्याची व्यवस्था आणि कार्यवाही ही फक्त महाराष्ट्रातच आता पहिलं राज्य म्हणून झालेली आहे. एकंदर लस आपण 4.5 कोटीच्या वर पहिला डोस आणि दुसऱ्या डोस मिळून जर म्हणालं 4.5 कोटीच्या वर आपण लसीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की लसीकरणाच्या बाबतीत आपण नेहमीच अग्रेसर आहोत. आपला त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे हातखंडा आहे, एक्सपर्टीज आहे आणि जर लसीचं गती केंद्राने वाढवून दिली तर आम्ही त्या पद्धतीनं लसीकरणाला अधिक गती निश्चित प्रकारे देऊ. नाही, असं अजून ICMRने कुठेही अधिकृतपणे म्हणालेले नाहीत की डेल्टा व्हेरियंटसाठी सध्याची जी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन आहे ही परिणामकारक नाही, असं नाहीये. त्यामुळे जसं जसं ICMR जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सल्ला देणारी महत्त्वाची संस्था आहे देशातली, त्यांच्या प्रोटोकॉल्स आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण कार्य करत आलेलो आहोत. तर इथून पुढे सुद्धा मला जे वाटतं की डेल्टा प्लस व्हेरियंट काही वाढलेला नाही. डेल्टामध्ये निश्चित प्रकारे या लसीचा परिणाम आहे आणि बघत राहायचं आहे आपल्याला पुढे की काही आणखीन म्युटेशन होतंय का, काही म्युटेशनचे नवीन काही आपल्याला या संदर्भातले काही रुग्ण आढळत आहेत का, त्या अनुषंगाने मग लसीमध्ये सुद्धा काही योग्य पद्धतीनं ज्या ICMRच्या सूचना येतील त्या पद्धतीनं पुढील कारवाई करण्यात येईल. लस वाढून मिळावी यासाठीचे प्रयत्न आमचे सातत्याने सुरू आहेतच. केंद्र शासनाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र हे किमान 10 लाख आणि जास्तीत जास्त 15 लाखाच्या वर लसीकरण दररोज करण्याची क्षमता ठेवणारं राज्य आहे. परंतु शेवटी त्यांनी जे काही आपल्याला देत आहेत तेवढे लसीकरण आपण गतिमान पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो आहोत, जे ते देत आहेत, जे ते पुरवठा करतायत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मागणी आमची वारंवार हीच राहील की आपल्या क्षमतेप्रमाणे लसीकरणाचा पुरवठा व्हावा. आणि त्यामागे सुद्धा कारण असं आहे की महाराष्ट्र यामध्ये सगळ्यात जास्त कोरोना बाधित असलेलं देशातलं राज्य आहे आणि त्यामुळे याला अधिक जास्त झुकतं माप दिलं पाहिजे अशी आमची त्या मागची अपेक्षा आहे. सिरो सर्व्हिलन्स जो केंद्र शासनाने केलेला आहे, सिरो सर्व्हिलन्समध्ये त्यांचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टच्या अनुषंगाने ICMRने
जे काही मत व्यक्त केलंय की लहान मुलांमध्ये 65% अँटीबॉडी सापडल्या आणि म्हणून आता त्या संदर्भाने काय पुढे या सिरो सर्व्हिलन्सच्या रिपोर्टचा जो इम्पॅक्ट असायला पाहिजे किंवा जो त्यांनी आपल्याला काही त्यामध्ये प्रोटोकॉल्स आणि मार्गदर्शक सूचनेमध्ये काही जर त्यांना सूचित करायचं असेल तर ICMRनी त्या रिपोर्टच्या आधारावर जर काही राज्य शासनाला सूचना केल्या तर निश्चित प्रकारे त्या सूचनेचा आपण अंमल करूया. मग ते रिलॅक्सेशनच्या दृष्टिकोनातून असो किंवा अन्य ज्या काही त्यांच्या या संदर्भातील उपायाच्या संदर्भातील असेल ते आम्ही निश्चित प्रकारे करू. महाराष्ट्र में 6 जिलों में बाढ़ की बहुत ज़्यादा अनुभूति हुई है या उसमें बहुत ज़्यादा परिणाम हुआ है और मैं ये कहना चाहूँगा कि स्वास्थ्य विभाग ने हर डिस्ट्रिक्ट में एक जो भी गांव बाधित हुए हैं प्रभावित हुए हैं बाढ़ से उन गांवों में कैंप्स खोले हैं, रिलीफ कैंप्स, और रिलीफ कैंप्स के माध्यम से वहाँ पर एक हेल्थ का यूनिट, छोटा गांव है तो 1 डॉक्टर एंड 2 नर्सेस, बड़ा गांव है तो 4 नर्सेस और 2 डॉक्टर्स, इस तरह से हर गांव में पथक तैयार किए गए हैं और वे सर्वेलेंस का काम करते हैं. सर्वेलेंस में जो भी बीमार दिखाई देता है उसके ऊपर उपचारों का काम करते हैं. मेडिसिन का पूरा प्रावधान वहाँ पर दिया गया है, खास तौर पर मेडिसिन बड़े संख्या में वहाँ पर मुकर्रर किए गए हैं. और मैं ये कहना चाहूँगा कि बफर स्टॉक मेडिसिन का वह भी इन सब प्रभावित जिलों में हमने दिया है. खास तौर पर मैं ये कहना चाहूँगा कि जो भी वहाँ पर प्रभावित एरिया में जैसा कि प्रेग्नेंट वुमेन है उनके लिए खास तौर पर आइसोलेट करके उनकी डिलीवरीज में कोई व्यत्यय न हो, इस तरह के भी उपाय किए गए हैं. जो भी पोस्ट फ्लड जो इम्पैक्ट होता है, खास तौर पर जैसा कि डायरिया हो सकता है, लेप्टोस्पायरोसिस हो सकता है, या वाटर बॉन्ड जो भी डिसीजेस होते हैं, फिर वेक्टर बॉन्ड डिसीजेस में मलेरिया हो सकता है, डेंगू हो सकता है, तो इन सभी डिसीजेस के लिए उसको प्रिवेंट करने के लिए जो भी मेडिसिन लगते हैं और जो व्यवस्था करनी पड़ती है वो व्यवस्था हमने वहाँ पर किया है. इसके अलावा मैं ये कहना चाहूँगा कि खास तौर पर पानी का जो नमूना होता है, पानी का जो सैंपल होता है वो भी काफ़ी टर्ब्यूड वाटर होता है, तो उसके पैरामीटर्स ठीक नहीं होते, तो उससे भी एपिडेमिक या आउटब्रेक हो सकता है. खास तौर पर ये पानी का सैंपल लेके उसकी जांच करने का काम भी वहाँ पर बड़े पैमाने पर हमने किया है. और मुझे लगता है कि ह्यूमन रिसोर्स पूरा दिया गया है, मेडिसिन पूरे दिए गए हैं, और जो अभी ये सभी 6 जिले हैं, ये 6 जिले अनफॉर्चुनेटली कोरोना प्रभावित भी जिले हैं, तो उस अनुसार कोरोना का भी कार्य जैसा ट्रैकिंग, ट्रेसिंग और ट्रीटमेंट का है वह भी जारी रखना ज़रूरी है, और वैक्सीनेशन का कार्य भी जारी रखना ज़रूरी है. तो इसीलिए ये सभी कार्यों को हमने 1-2 दिन थोड़ी नॉर्मलसी आने तक थोड़ी रुकावट ज़रूर आई है, लेकिन इसके बाद इस सभी कार्यों को हमें गति देना ही पड़ेगा, उसमें कोई दूसरा ऑप्शन नहीं है. तो इस तरह से हम वहाँ पर पूरी नज़र रखे हुए हैं, और ख़ास तौर पर जो स्वास्थ्य से जुड़ी हुई जो भी कार्य है वह कार्य हमारी गवर्नमेंट की तरफ से पूरी तरह से हम उस पर नज़र रख के कार्य कर रहे हैं. वैक्सीन आज जो हमें प्राप्त हो रही है उतनी वैक्सीन, उतनी मात्रा हम पूरे ज़िलों में डिस्ट्रीब्यूट करके हम वैक्सीनेट कर रहे हैं, टीकाकरण कर रहे हैं, लेकिन हमारी जो गति है
राज्य की, वे 10 लाख मिनिमम से लेके 15 लाख मैक्सिमम तक हम कर सकते हैं। उतना हमने पहले जब वैक्सीन थोड़ी उपलब्धता अधिक थी, अधिक मात्रा में आती थी, तब करके दिखाया है। तो अभी थोड़ी कम मात्रा में वैक्सीन मिल रही है, लोगों के कतार लग रहे हैं वैक्सीन सेंटर पे, लेकिन उनको नाराज होके वैक्सीन सेंटर से जाना पड़ रहा है, क्योंकि कल ही मेरे को वसई विरार का फोन था कि जहां पर 1000 लोग कतार लगा के खड़े थे, लेकिन 300 वैक्सीन की मात्रा थी। तो जो भी फर्स्ट कम फर्स्ट आता है, रजिस्ट्रेशन करता है, उसको वो वैक्सीन मिलती है। तो लोगों में एक पूरी उसके बारे में जानकारी है कि किस तरह से वैक्सीन हमारे जीवन को सुरक्षित कर सकती है। तो लोग बिल्कुल बड़े पैमाने पर लोग वैक्सीन सेंटर पे आ रहे हैं और प्रतिसाद दे रहे हैं, रिस्पॉन्ड कर रहे हैं। तो मुझे लगता है कि गवर्नमेंट ऑफ इंडिया ने और ज़्यादा मात्रा में वैक्सीन राज्य को देना ज़रूरी है, क्योंकि महाराष्ट्र सबसे ज़्यादा प्रभावित हुआ प्रदेश है, जिसमें नंबर ऑफ एक्टिव केसेस भी ज़्यादा है, डेथ रेट भी ज़्यादा है, और अभी जैसा कि फ्लड इफेक्टेड भी है। तो ये सभी को देखते हुए मुझे लगता है कि केंद्र ने सहानुभूति राज्य महाराष्ट्र राज्य की तरफ देना जरूरी है। बिल्कुल, हमारा जो पूरा रिपोर्ट है हमारे राज्य में, उसके अनुसार हमने एफिडेविट किया है हाई कोर्ट में कि ऑक्सीजन की कमी की वजह से, ऑक्सीजन की किल्लत की वजह से कोई मृत्यु नहीं हुई है। जो नासिक में घटना घटी है वह एक एक्सीडेंट है, वह ऑक्सीजन कम था ऐसा नहीं, तो ऑक्सीजन का टैंक पूरा भरा हुआ था, उसमें लीकेज हुआ और उस लीकेज की वजह से ऑक्सीजन वहाँ पर जो कुछ कैजुअलिटीज हुई थी वो उस वजह से हुई। लेकिन ऑक्सीजन की कमी पड़ी और ऑक्सीजन राइट टाइम हम दे नहीं पाए, जितनी मात्रा में देना था वो नहीं दे पाए, इसीलिए मौत हुई, ऐसा कहीं पर भी नहीं हुआ है। ऐसा हमने एफिडेविट में भी हाई कोर्ट में दिया है। थैंक यू। बातमी मागची बातमी म्हणजे